नमस्कार. अभयच्या उदाहरणाच्या रूपात जर आपण मागील काही वर्तमानात आणि दशकात पाहिलं तर अशी काही लोक आहेत जी आपल्या जीवनात नेहमी निर्भय राहिली आहेत. ते कधीच कुणाला घाबरले नाहीत आणि नेहमीच निर्भय राहून आपल्या कर्तव्याचे पालन करत राहिले. त्या नावांपैकी एक नाव ज्यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या आहेत पहिल्या महिला IPS किरण बेदी. धन्यवाद. देशाची जबाबदारी खऱ्या अर्थाने ऑफिसर्सच्या खांद्यावर असते. जर नोकरशाही बरोबर असेल तर न्याय व्यवस्था उत्तम राहते. जसं की भ्रष्टाचाराची कीड नोकरशाहीला पोखरत आहे. लोकांचा त्यावरील विश्वास उडत चालला आहे. पण असेही काही IAS आणि IPS ऑफिसर आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशाच्यासाठी स्वाधीन केलंय. तुम्हाला ऐकवतोय देशाची पहिली महिला IPS ऑफिसर किरण बेदी यांची गोष्ट, ज्यांना सगळे लेडी सिंघम या नावाने ओळखतात. ज्यांचं नाव ऐकून अजूनही गुन्हेगार थरथरतात. किरण बेदीचा जन्म 9 जून 1949 रोजी पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला. यांच्या वडिलांचे नाव प्रकाश पेशावर्य आणि आईचे नाव प्रेमलता आहे. यांचं प्राथमिक शिक्षण सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल अमृतसर येथे झालं. त्या इंग्रजीमध्ये BA ऑनर्स सोबत पॉलिटिकल सायन्स मध्ये MA आहेत. IIT दिल्लीहून त्यांना डॉक्टरेटची मानद पदवी सुद्धा मिळाली आहे. किरण बेदींना टेनिस खेळायची आवड होती. टेनिस खेळताना त्यांनी कित्येक बक्षिसे मिळवली आहेत. त्या ऑल एशियन टेनिस चॅम्पियनशिप आणि एशियन लेडीज टायटलच्या विजेता पण राहिल्या आहेत. जुलै 1972 मध्ये भारतीय पोलिसांमध्ये भरती होण्यासोबतच त्यांना भारतीय पहिली महिला IPS ऑफिसर होण्याचा मान देखील मिळाला. पोलीस ऑफिसरच्या नात्याने किरण बेदी त्यांच्या कामामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या. त्यांनी अंमली पदार्थांचे नियंत्रण, दळणवळण नियंत्रण आणि VIP सुरक्षा यासारखी प्रमुख कामे हाताळली. 1977 मध्ये त्यांनी इंडिया गेट दिल्लीवर अकाली आणि निरंकार यामध्ये उद्भवलेल्या शीख दंगलीला ज्या पद्धतीने नियंत्रित केलं ते पोलीस इतिहासात एक उदाहरण आहे. 1983 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधीजी काही कामानिमित्ताने विदेशी गेल्या होत्या. त्यांची मोटार दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये आणली होती आणि रस्त्यावर चुकीच्या बाजूला उभी होती. त्या दिवसांमध्ये किरण बेदी जी चुकीच्या जागी उभ्या असलेल्या गाड्यांना क्रेनच्या मदतीने उचलत असत. दंड भरल्यानंतरच त्या गाड्या परत केल्या जात असत. इंदिराजींच्या मोटरला सुद्धा किरण बेदींनी उचललं होतं. त्यानंतरच त्यांना क्रेन बेबी हे नाव पडलं. किरण बेदीचा 1993चा कार्यकाळ त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. त्या IG जेल या नात्याने सर्व जेलच्या अधिकारी बनल्या. त्यांनी या दरम्यान देशाची सर्वात मोठी जेल तिहार जेलला आदर्श बनवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्यांनी गुन्हेगारांचे मानवीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या त्या जेलला आश्रम बनवतील. किरण बेदींनी तेथे योगा, ध्यान, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम सोबतच शिक्षणाची सुद्धा व्यवस्था केली. या जेलमधल्या 10,000 कैद्यांपैकी बरेचसे कैदी असे होते की त्यांच्यावर कुठलाही आरोप सिद्ध झाला नव्हता आणि ते वर्षांपासून तुरुंगात होते. त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक विकासावरही किरण बेदींनी लक्ष दिले. कैद्यांनी जेलमधूनच परीक्षा दिल्या आणि आपली योग्यता वाढवली. जेलमध्ये कविता आणि मुशायराद्वारे कैद्यांना नाविन्य देण्यात आले. किरण बेदीचे त्यांच्या या कामाबद्दल खूप कौतुक झाले. त्यांना त्यांच्या कामाबद्दल 1994 मध्ये रमण मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. किरण बेदी अशा पहिल्या महिला होत्या ज्यांना 2003 मध्ये युनायटेड नेशनने नागरिक पोलीस सल्लागार बनवले. किरण बेदी यांच्या जीवनावर एक सिनेमा येस मॅडम सर बनला आहे.
ज्याला ऑस्ट्रेलियन सिने निर्माता मेगन डॉनमॅन यांनी बनवला. आता किरण बेदींनी पोलीस विभागाच्या इंडियन ब्युरो ऑफ रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये डायरेक्टर जनरल हे पद सांभाळले. त्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पीस कीपिंग विभागाच्या पोलीस सल्लागार सुद्धा आहेत. किरण बेदीचे जीवन आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.